तर मित्रांनो, ही आपली मॉर्निंगची ट्रेड होती. आज सकाळी मार्केट ओपन होताच थोडा आपल्याला गॅप अप मिळाला. त्याच्यानंतर बघा कॉलमध्ये मोमेंटम आली होती. आपण चार्ट ओपन केला आणि बघितलं की कशा पद्धतीने मार्केटने ओपनिंग दिली आहे. वॉचलिस्टमध्ये लावलेले कॉल पुट दोन्ही डिलीट केले आणि ATM स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केला. बट इथे इश्यू बघा, जे नंबर सिलेक्ट केलं ते व्यतिरिक्तच नंबर कॉन्ट्रॅक्ट येत होते आणि जे पाहिजे ते खाली येत होते. तरी ते ॲड केले आपण. त्याच्यानंतर मग आपण चार्टमध्ये बघितलं की प्रीमियम कोणत्या पद्धतीने रिॲक्ट करतात, कशा पद्धतीने मुवमेंट देत आहेत. कॉलमध्ये आपण प्रीमियम बघत होतो की कोणत्या पद्धतीचं मुवमेंट आलं. तर बघा, जेव्हा आपण स्केल लावली 213 रुपयांची त्याच्यामध्ये मुवमेंट दिली होती त्यांनी, 90%ची ओपन होताच, बरोबर. तर ते आपण ऑब्झर्व केलं. सेम पुटमध्ये बघितलं की किती पर्सेंट गॅपडाऊन झालं. स्केल लावल्यानंतर आपल्या लक्षात आलं की 418 रुपयांची त्यांनी गॅपडाऊन दिली, म्हणजे प्रीमियम डिके झाला एकदम 70%पर्यंत. ते आपण चेक केलं की ATM स्ट्राईक प्राईसमध्ये कोणत्या पद्धतीची मुवमेंट दिली बाय. ठीक आहे. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने बघितलं तर आपल्याला एक असं पेपर ट्रेड टाकली आपण कॉलची. ही ॲक्च्युअल घेतली होती, बट ती आपल्याला एंट्री मिळाली नाही कारण मार्केटवर न घेतल्यामुळे. याच्यामध्ये आपला RR होता 4.23, जे आपण नंतर वेट केलं की काय म्हणजे पेपर ट्रेडच घेतली नंतर, कारण ते एक्झिक्यूट झालं नाही. बघू, हे बघा, ते मी ऑर्डर टाकलेलं होतं पण ते एक्झिक्यूट झालं नाही. पेंडिंग ऑर्डर. आज मार्केटनी दोन्ही मुवमेंट खूप चांगला दिला. आधी पुट नंतर कॉल, दोन्ही मुवमेंटम एकदम चांगलं होतं ट्रेंडी मार्केटमध्ये. आपल्याला मोठे प्रॉफिट करणं जरुरी आहे ॲज अ ऑप्शन बायर, तर ते आपण समोर पकडण्याचा प्रयत्न करू. ही ते सेम ट्रेड रन होत होती, आपण जी नंतर पूर्ण व्हिडिओमध्ये बघालच. या पॉईंटला आल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की कॉल सध्या सस्टेन नाही करणार आणि त्याच्यामुळे आपण हे सर्व डिलीट केलं. ठीक आहे. एक फ्रेशमध्ये आपण नंतर पुन्हा स्ट्राईक प्राईस लावल्या, जी इंडेक्सची प्राईस सुरू होती ते, आणि त्याच्यानुसार चेक केलं की मार्केटचं काय डायरेक्शन आपण हे डिसाईड करू शकतो. त्याच्यानुसार आपण एक पुटचं पेपर ट्रेड टाकलेलं. हे सुद्धा एंट्री घेतलेली होती बट एक्झिक्यूट झाली नाही, त्याच्यामुळे ते पेंडिंग होतं. याच्यामध्ये पण आपला RR रेशो 3चा होता, मिनिमम 3, 1:3चा आपला RR होता. ही सुद्धा ट्रेड सेम रन केली आहे, बघूया.
हे दोन्ही ऑर्डर आहेत, ज्या दोन्ही ट्रेडच्या आपल्याला ऑर्डर एक्झिक्यूट झाले नाहीत आणि पेंडिंग होते, त्याच्यानंतर आपण कॅन्सल केले होते. या मोमेंटममध्ये मार्केटने कितीचा हाय मारला तर बघा, 486चा हाय मारला होता, ते आपण चेक केलं. एक प्रायमरी टार्गेट म्हणून आपण एक ट्रेल एल त्या ठिकाणी लावू शकतो. या लेवलला ॲज पर सिग्नल आपण ट्रेड एक्झिट केली. जी कॉलची ट्रेड होती ती आपली एक्झिट केली या पॉईंटला. या पॉईंटला लगेच कॉलची मग एंट्री मी घेतली होती. ॲक्च्युअलमध्ये ती एंट्री एक्झिक्यूट पण केली होती, बघा दिसेलच. या आधी पेंडिंग होतं, ते आपल्याला प्राईस खाली येईल त्याच्यानुसार आपण ती टाकली होती. बघा ट्रेड एक्झिक्यूट झाली, 100 क्वांटिटी घेतली होती आपण, 5 लॉट घेतल्यानंतर प्राईस सस्टेन करत होती. आपण ट्रेडला रन होऊ दिलं. घेतल्याबरोबर त्याच्यामध्ये 1000 रुपयांचा प्रॉफिट दिसत होता, बट आपला टार्गेट मोठा होता त्या लेवलला, पण प्राईस पुन्हा रिजेक्शन मारली. रिजेक्शन घेऊन सस्टेन नव्हती करत प्राईस, त्याच्यामुळे मग तिथे कन्फर्मेशन थोडं डाऊट आलं. त्याच्यासाठी ट्रेड मॅनेज करायला मी पोझिशन ओपन ठेवली होती. पुन्हा 1000 रुपये प्रॉफिटवर गेला होता प्रॉफिट आपला, पण तेच प्राईस सस्टेन नव्हती करत. एकदा 1200 पण प्रॉफिट होतं, मग तिथे मी ते एक्झिट करून घेतलं ते ट्रेडला. ठीक आहे, सेम ट्रेड याच्यानंतर रन होऊ दिला आपण पोझिशनवर, की बघू म्हटलं. बघा एक्झिट केल्यानंतर इथे तर प्राईस पम्प झाली, पण ऑप्शनमध्ये मुवमेंट नव्हती आली चेक केल्यानुसार. मग या ट्रेडला सेम रन होऊ दिला, कारण आपण ॲक्च्युअल पोझिशन तर एक्झिट केली होती. ट्रेड रन होऊ दिली. बघा आपल्या जवळपास टार्गेटपर्यंत गेला आहे. इथे मिनिमम 1:2 तर अचीव केला आहे, कारण आपण RR 1:3 ठेवलेलं ना. 3ला कमी आहे. या पॉईंटला डाऊट येत होता. मी ॲक्च्युअलमध्ये या ठिकाणी पुट एक्झिक्यूट करणार होतो, बट म्हटलं असू द्या, आपल्या डायरेक्शननी जी ट्रेड घेतली आहे तिला रन होऊ देऊ, बघू काय करतं मार्केट. त्याच्यानुसार फक्त ते ऑब्झर्व करत होतो. बघा 2 कॅन्डलमध्ये प्राईसनं असा रिजेक्शन मारला की डायरेक्ट आपल्या बाईंग लेवलवर आला
आणि सेम मी त्या ऑप्शनमध्ये चेक केलं होतं तर जवळपास 25%ची डाऊनफॉल त्या ऑप्शनच्या प्रीमियममध्ये पण झालेलं कॉलमध्ये. हे रिजेक्शन पुटमध्ये चेक केलं तर तेव्हा बघितलं की किती मोमेंटम आलं, तर बघा 94 रुपयाचं म्हणजे 32% जवळपास, आणि ते आपलं एस एल हिट होईलच आणि झालं.